अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा प्रियकर विकी गोस्वामी यांना ठाणे सत्र न्यायालयानं फरार घोषित केलेलं आहे। एफेड्रिन अंमली पदार्थ प्रकरणात विकी गोस्वामी हा प्रमुख आरोपी आहे। न्यायालयानं ठाणे पोलिसांना दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिलेत। सोलापुरातल्या इव्होन लाईफ सायन्सेस कंपनीच्या आवारात 2,500 कोटीच्या अंमली पदार्थ प्रकरणी अनेकांना अटक झाली, मात्र अद्याप विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी पोलिसांच्या हाती लागले नाहीयेत। दरम्यान ठाणे पोलिसांना या प्रकरणात 30 दिवसात कोर्टात अहवाल सादर करायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही आरोपींना भारतात आणण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस काढण्यात येणार आहे। न्यायालय आरोपींच्या भारतात असलेल्या स्थावर मालमत्ता जप्तीचे अधिकार ठाणे पोलिसांना देतील, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली आहे। कोर्टाकडे आम्ही मागणी केली होती की ह्या दोघांना फरार आरोपी घोषित करण्यात यावं, कारण फरार आरोपी घोषित झाले तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती ह्या आरोपींची अटक करण्याची जी प्रक्रिया आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर यांना भारतात आणण्याची जी प्रक्रिया आहे ती सुलभ होईल अशी आमची धारणा असल्यामुळे आम्ही त्या संदर्भात यांना फरार आरोपी घोषित करावं यासाठी मेहरबान कोर्टाकडे अर्ज केलेला होता आणि त्या अर्जात सुनावणी झाल्यानंतर मेहरबान कोर्टाने आमच्या म्हणण्यावरती समाधान व्यक्त करून प्रोक्लेम ऑफेंडर आहेत असं CRPC 82 प्रमाणे जाहीर केलेलं आहे।